राम राम मंडळी. तर मंडळी, चुलीवरचं मटण म्हटलं तर सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं ना. तर आपण आज चुलीवरचं मटण गावरान पद्धतीनं कसं बनवणार ते आपण पाहणार आहे. तर मंडळी, हे आपलं मटण आहे, 500 ग्राम मटण आहे. तर आपण या मटणाला मीठ आणि 1 चमचा हळद टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मंडळी, चुलीवरचं मटण म्हणलं सर्वप्रथम चूल तर आपल्याला पेटवावं लागेल ना. तर आपण चूल पेटूया. हे पाहू शकतो मंडळी, आपली चूल एकदम व्यवस्थित पेटलेली आहे. तर मंडळी, चला आपण चुलीवरती पातेलं ठेवूया गरम करायला. सर्वप्रथम आपण यात तेल टाकणार आहोत 2 पळ्या. तेल तापल्यानंतर आपण कांदा टाकणार आहे. कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा. कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजायचा. तुम्ही पाहू शकता आपला कांदा व्यवस्थित भाजला आहे. कांदा भाजल्यानंतर आपण जे मिक्स केलं, हळद मीठ टाकून मटण जे मिक्स केलं होतं ते मटण आपण ह्याच्यात टाकून द्यायचं आहे. नंतर ह्याच्यावरती एक झाकण टाकून द्यायचं. नंतर पाणी ओतायचं. हे पाणी एकदम गरम झालेलं आहे, तर आपण हे पाणी आता टाकून देऊया. तर चला मग आपण हे शिजूस्तोवर आपण ह्याची झणझणीत रश्श्याची तयारी करूया. तर तुम्ही पाहू शकता आपण काय काय साहित्य घेतलं आहे भाजीसाठी. तर मी सांगेल, तर हे पहा, आपण इथे हे जे आहे ते वाटण केलेलं आहे. आलं, लसूण, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर ह्याचं जे आपण वाटण केलेलं आहे. हे खोबरं आहे. हा जो आहे मटण मसाला आहे. हा आहे धना पावडर आहे. हा जे आहे कांदा लसूण मसाला आहे. हे मिरची पावडर आहे. आणि हे आपलं घरचं घरगुती काळं तिखट आहे. तर मग चला आपण भाजी कशी करायची ते पाहूया. तर मग चला आपण बघूया मटण शिजले का नाही ते. तर मंडळी तुम्ही बघू शकता की मटण आपलं एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे. एकदम असं व्यवस्थित मटण आपलं शिजलेलं आहे. तर आपण आता भाजी करायला घेऊया. तर भाजी करताना आपण सर्वप्रथम तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झालं जे आपण बारीक केलेलं खोबरं आहे हे आपण टाकून घ्यायचं आहे. खोबरं व्यवस्थित भाजलं की आपण जो पेस्ट केलेलं आहे ते पेस्ट आपण टाकून द्यायची आहे.
भाजून घेतलं की आपला जो मसाला आहे तो टाकून घ्यायचा. मसाले टाकल्यानंतर एकदम व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं की आपले मसाला एकदम व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे आपण उकडलेलं मटण आहे ते आता आपण टाकून घ्यायचं आहे. आपला आता एकदम मसाला फ्राय झाला आहे तर आपण मटण टाकून घेऊया. हे एकदम व्यवस्थित घालून घ्यायचं. आता रस्सा घालूया. आता हे आपण असं जे 10 मिनिटं उकळू देणार आहे. तर तुम्ही पाहू शकता की आपल्या मटणाला किती तरी भारी आली आहे. मटणाची तरी पाहू शकता तुम्ही, एकदम मस्त तरी आली आहे. आता तोंडाला पाणी सुटलं माझ्या तर. एकदम मस्त असं भारी झाली. रेसिपी आवडलीच तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी या जेवण करायला आपलं घरगुती पद्धतीने साध्या पद्धतीने मटण तयार झालं. साधी सोपी रेसिपी आवडलीच तर चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला व्हिडिओला विसरू नका. झणझणीत चुलीवरच्या मटणाची रेसिपी. तर मित्रांनो आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मंडळी या जेवायला एकदम मस्त मटण झाले. तुम्ही पाहू शकता. रस्सा पण एकदम जबराट झाला.